हे विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन आम्ही आमच्या आजोबाच्या मार्गदर्शनाने त्यांनी दिलेल्या आम्हाला शिकवण ह्याच्यावरती आम्ही स्थापित केले आहे। प्रामुख्याने आम्ही याच्यावरती शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या 3 मूलभूत गरजांवरती आम्ही काम करणार आहोत। आज आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी इथे शालेय किट वाटप करणार आहोत। या शालेय किटमध्ये एक चांगली बॅग आहे, 6 वह्या आहेत, टी शर्ट आहे, 2 पेन्सिल, 2 पेन, 1 खोडरबर, 1 शार्पनर आणि एक चांगला टी शर्ट असं तुम्हाला वर्षभर पुरेल असे साहित्य आम्ही तुम्हाला देणार आहे। जी गायकवाड साहेब आमच्या शाळेमध्ये आज आले आणि त्यांच्या फाउंडेशनतर्फे आज माझ्या शाळेतील 1200 विद्यार्थ्यांना प्राथमिक विभागातील त्यांनी शालेय किट वाटप केले। या शालेय किटामध्ये विद्यार्थ्यांचं वही, पेन, खोडरबर, टी शर्ट, स्कूल बॅग हे वाटप करत असताना विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आणि साहेबांनी पण हे किट वाटप करण्याच्या पाठीमागचा उद्देश सांगितला। मुलांना ते आवडलं आणि आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार दिला। आज मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। राजकारण, समाजकारण ह्या गोष्टी समाजाला हव्या असतात। राजकारणाव्यतिरिक्त समाजकार्याला झोकून दिलेले एक तरुण इंजिनियर असलेले लातूरचे सुपुत्र विश्वजित अनिल कुमार गायकवाड हे सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून त्यांनी दिलेलं आहे। त्यांनी एक फाउंडेशन देखील स्थापन केलेलं आहे, इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन असं या फाउंडेशनचं नाव आहे। रोजगार, आरोग्य आणि शिक्षण ही त्रिसूत्री घेऊन ते समाजकार्यामध्ये काम करीत आहेत। ते स्वतः इंजिनियर आहेत। मुंबईमध्ये ते बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत व राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचे ते सुपुत्र। तसेच लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड हे त्यांचे पुतणे। एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही, परंतु एक आगळंवेगळं काम करून त्यांनी स्वतःचा कामाचा ठसा उभा केलेला आहे। अशा या यशस्वी धडाडीच्या तरुणाशी आज आपण चर्चा करणार आहोत। कारण पण तसेच आहे, हे आपण त्या मुलाखतीने आपल्याला वेळोवेळी स्पष्ट होणारच आहे। सध्या ते एक वेगळा उपक्रम घेऊन लातूरमध्ये उदगीर तालुक्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत। ते त्याच्या संदर्भात देखील आपण आज बातचीत करणार आहोत। चला तर आता मी जास्त वेळ न घेता
आपल्याला विश्वजित गायकवाड यांच्याशी भेट घालून देणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. माध्यम वृत्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर, हे तुम्ही जे फाउंडेशन जे स्थापन केलेलं आहे त्याचा स्थापनेमागचा उद्देश काय आणि केव्हापासून तुम्ही चालू केलं आहे? आमचं फाउंडेशनचं नाव इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन हो. या नावाने आम्ही एक संस्था स्थापन केली आहे. बेसिकली समाजसेवेचा वारसा हा आमच्या परिवाराला आमच्या दादांकडून आलेला आहे. त्यांची फोटो आहे इकडे. बळीराम. तर आमचे दादा म्हणजे बळीराम शिवराम गायकवाड हे एका जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून काम करायचे आणि परिस्थिती नसताना सुद्धा शिक्षणाच्या द्वारे आणि शिक्षणासोबत त्यांनी समाजकार्य खूप केले त्यांच्या काळामध्ये. आणि तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली होती की ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण देणेकरी असतो आणि जर समाज आपल्याला काही देतोय तर आपण त्यातला एक भाग समाजासाठी दिला पाहिजे. तर याच धारणेने आम्ही आमच्या संस्थेची स्थापना केली आहे आणि प्रामुख्याने या संस्थेमध्ये आम्ही पूर्ण लातूर जिल्हाभर किंवा महाराष्ट्र राज्यभर शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या 3 मूलभूत ज्या गरजा आहेत सध्या समाजाच्या त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. आता आम्ही पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून, म्हणजे आता आमचं फाउंडेशन नवीनच आहे, आता हार्डली 2 महिने 1-2 महिना झाला असेल चालू करून. आणि आम्ही आता एक मोहीम हाती घेतली आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण लातूर जिल्ह्यावर गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांची परिस्थिती नसेल की त्यांना चांगली वह्या पुस्तकं किंवा जी शिक्षणासाठी लागणारी सामग्री त्यांना घेता येत नसेल, तर अशा गरजू विद्यार्थ्यांना आम्ही आमच्याकडनं शालेय साहित्य वाटप करतो. तर या शालेय साहित्यामध्ये एक स्कूल बॅग आहे, 6 वह्या, 2 पेन, 2 पेन्सिल, छत्री, रबर, शार्पनर, 1 टी शर्ट, छत्री, रेनकोट सुद्धा एक त्यातला पार्ट आहे. तर असं करून आम्ही पूर्ण एक साहित्य किट बनवून ते आम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न चालू आहे सध्या. आतापर्यंत किती विद्यार्थ्यापर्यंत आणि किती शाळेपर्यंत पोहोचलात आपण? आतापर्यंत जवळजवळ आम्ही लोहा कंधारमध्ये काही शाळा आम्ही पोचलोय. आम्ही नळेगावमध्ये काही शाळांमध्ये पोचलोय. आता उदगीर आम्ही चालू केलेलं आहे. तर एकंदरीत आतापर्यंत जवळजवळ आम्ही 5,000 ते 6,000 बॅग्स दिल्या आहेत. पूर्ण ह्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 शाळा कव्हर झाल्या जातात. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा टार्गेट करतोय. म्हणजे उपेक्षित घटक आहेत. कारण मला असं वाटतं की जे जिल्हा परिषद मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना जास्त शालेय साहित्याची गरज आहे. करेक्ट. सर, या व्यतिरिक्त तुम्ही आणखी आता नवीन आहे तुमचं हे फाउंडेशन, तर आरोग्याच्या क्षेत्रात देखील खूपच काम करण्याची आवश्यकता आहे आणि रोजगाराच्या संदर्भामध्ये, तर ते पुढचं स्वप्न काय तुमचं? म्हणजे आरोग्यामध्ये आम्ही आता कालच आम्ही इकडे उदगीरमध्ये जी रोटी कपडा बँक आहे तिथे जे काही वृद्ध लोकांना ते आसरा देतात, तर त्यांना जे शौचालयासाठी जेव्हा कधी त्यांचे पाय गुडघे किंवा दुखत असतील तेव्हा त्यांना शौचालयासाठी जे काही प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी आम्ही एक टॉयलेट चेअर आम्ही कालच डोनेट केली आहे. आणि आम्ही पूर्ण जिल्हाभर अशा एक जवळजवळ 50 टॉयलेट चेअर आम्ही देणार आहोत की जे काही गरजू वृद्ध लोक आहेत किंवा ज्यांच्या पायाला काही दुखापत झाली आहे, ज्यांना शौचालयासाठी जाण्यासाठी जी काही अडचण होत असते ती अडचण दूर करण्यासाठी आमच्यातर्फे आम्ही टॉयलेट चेअर देणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ई-ॲम्ब्युलन्स आणि व्हेंटिलेटेड फुल्ली लोडेड ॲम्ब्युलन्स ह्या सुद्धा आम्ही पूर्ण जिल्हाभर देणार आहोत आरोग्यामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त रोजगारामध्ये आम्ही स्किल इंडियाच्या मार्फत जे काही अनस्किल्ड लोक आहेत, अनस्किल्ड लेबर जे आहे त्यांचं प्रमाण जास्त आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, अशा लेबरला एक विशिष्ट त्यांच्या प्रमाणे त्यांना आधारित अशी एक स्किल आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहे. आणि त्या स्किल ट्रेनिंगच्या नंतर त्यांच्यासाठी रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. मग ग्रामीण भागामध्ये अशिक्षित महिला आहेत तर त्यांचा एक फार मोठी समस्या आहे की त्यांना सॅनिटरी पॅड वगैरे उपलब्ध होत नाही. तर सॅनिटरी पॅड किंवा वेंडिंग मशीन वगैरे अशी काही तुमच्या योजना आहे का पुढे? हो, आम्ही टप्प्याटप्प्याने एक आमच्या योजना बाहेर काढू. महिलांना ऍक्च्युली खूप मोठा घटक आहे समाजातला महिला आणि त्या वंचित आहेत खूप साऱ्या. म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना जर आपण बघितलं तर त्यांना तेवढी रीच नाही जेवढं शहरी भागातल्या महिलांना जेवढी रीच मिळते. तर आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांसाठी सुद्धा खूप सारे आरोग्याचे उपक्रम करणार आहोत.
आम्ही आता वेगळे वेगळे आरोग्य शिबिर सुद्धा आम्ही लाईनअप केले आहेत, ते सुद्धा आमच्या लवकरच चालू होतील. अच्छा. तर सर तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहात, तर याच्यामध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी आपण थोडं विस्तारानं सांगा की कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्ही आतापर्यंत कामं केलीत मुंबईमध्ये, आणि उल्लेखनीय काम केल्याबद्दल ते लक्षात राहतील अशी कोणती कोणती कामं आहेत तुमची? बांधकाम व्यवसायामध्ये म्हणजे आम्ही बेसिकली आम्ही ब्रिज कॉन्ट्रॅक्ट घेतो गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारकडनं जे काही ब्रिजचे कामं असतात ते आम्ही आमच्या कंपनीमार्फत बीड करतो आणि आम्ही ब्रिज बनवण्याचे कामं करतो. तर सध्या माझं ठाणे, मुंबई आणि कोकण या विभागामध्ये प्रामुख्याने कामं चालू आहेत. तर ह्याच्यामध्ये खाडीचे पुलांचा समावेश आहे, किंवा रेल्वेवरचे जे पूल जातात त्या पूलचा समावेश आहे, किंवा जे उड्डाण पूल असतात रस्त्यावरती, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळ्या पुलांचा समावेश आहे. आणि प्रामुख्याने ठाण्याजवळ आता कशेळीमध्ये एक आमचा मोठा खाडीचा ब्रिज चालू आहे. तो जवळजवळ 850 मीटर रुंदीचा आहे आणि आता तो लवकरच म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत तो लोकांच्या सेवेसाठी आम्ही चालू करणार आहोत. अच्छा. चित्रपट क्षेत्रात देखील मध्ये काहीतरी आपण केलं होतं? हो हो, चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा मी सुरुवातीला काम केलं होतं. मी 2 मराठी मूवी चा निर्माता आहे. 2012 मध्ये येड्यांची जत्रा नावाची ही मूवी आली होती. त्यात भरत जाधव आणि खूप मोठे मोठे मोहन जोशी, विनय आपटे यांच्यासारखे मोठे कलाकार सुद्धा त्याच्यामध्ये काम करत होते. ती सुद्धा मूवी जी आम्ही बनवली होती ती सुद्धा सॅनिटेशन डिपार्टमेंट वरती बनवली होती. म्हणजे एका गावामध्ये शौचालयाचे महत्व त्या मूवी मध्ये आम्ही विनोदामार्फत पटवून दिलं होतं. म्हणजे ती मला असं आठवतंय की त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं सॅनिटेशन डिपार्टमेंट जे आहे ते गावोगावी ती मूवी दाखवून लोकांना टॉयलेटचे महत्व पटवून देत होते. तशा प्रकारची ती मूवी मी बनवली होती. ती लोकांनी चांगला प्रतिसाद सुद्धा दिला होता त्या सिनेमाला. आणि माझा दुसरा सिनेमा 2016ला आला होता, संदूक नावाचा. सुमित राघवन नावाचा जो मोठा अभिनेता आहे त्याची ती पहिली मराठी मूवी होती. आणि ती सुद्धा पिक्चर आम्ही म्हणजे भारत देशाच्या पूर्व स्वातंत्र्य काळातील काळामधली ती गोष्ट आहे, स्टोरी आहे तशी. बरोबर. तर लातूरच्या मातीमध्ये असं एक काही गुण आहे की कला क्षेत्रात लातूरची मंडळी एक लातूर पॅटर्न निर्माण करतात. जसा रितेश देशमुख आहे, इथले सुरुवातीचे श्रीराम गजमंडे होऊन गेले. तर तसं भविष्यात तुम्हाला अशी चित्रपट स्वतःचं निर्मिती करायचं काही डोक्यात आहे का पुढे? नाही, ऑफकोर्स मला असं वाटतं की आपल्या लातूरकरांमध्ये ना खूप टॅलेंट आहे. त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटी नाहीये एवढ्या जास्त प्रमाणात, तेवढा बाकीच्या क्षेत्रामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळते लोकांना. पण लातूरकरांना जर योग्य ती संधी दिली तर आपण खूप सारे चांगले हिरे घडवू शकतो असं मला वाटतंय. आणि ती संधी मी माझ्या मार्फत जास्तीत जास्त मुलांपर्यंत उपलब्ध करून द्यायचा माझा प्रयत्न राहील. वा. तर ज्या ठिकाणी आपण जन्म घेतो त्या मातीचं आपण त्याच्यात देणं लागतो. तर तुम्ही लातूरमध्ये तुमचा जन्म झालेला असल्यामुळं लातूरला तुम्ही कधीच विसरत नाही. तुम्ही एवढ्या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, एक उच्च पदावर गेले असताना, एक इंजिनियर म्हणून तुम्ही मोठी गलेल्या पगाराची नोकरी केली असती किंवा मुंबईमध्ये तुम्ही व्यवसाय केला असता, पण आपल्या काळ्या इतर ऊन फिरण्यासाठी तुम्ही लातूरमध्ये येऊन जी सेवा करत आहात, उल्लेखनीय काम करत आहात, ते खूपच लोकांना भावलेलं आहे. तर त्या संदर्भात तुमचा अनुभव कसा आहे? नाही, म्हणजे मी आता आम्ही जे शालेय साहित्य वाटप करायचा जी मोहीम केली होती, मला असं वाटतंय की जेव्हा आम्ही एखादी बॅग जे गरजू स्टुडंटला हातात जेव्हा ती बॅग येते आणि त्याच्या चेहऱ्यावरती जे भाव आणि खुशी जी आम्ही बघतो त्यावेळेस, म्हणजे ती प्राइसलेस आहे. त्याला तुम्ही त्या गोष्टीचा मोलच लावू शकत नाही. की जो ज्या म्हणजे ते आनंद बघून जे आपल्याला आनंद मिळतो तो खरा प्राइसलेस आनंद आहे. खूप चांगला अनुभव आलाय. म्हणजे शिक्षकांनी चांगलं सहकार्य केलं, पूर्ण स्टुडंट लोकांचा खूप चांगला प्रतिसाद राहिलाय. आणि मला असं वाटतंय की आम्ही आता जसं जसं अजून पुढे जाऊ तसं तसं खूप लातूरकरांकडून मला तसा चांगलाच सपोर्ट आणि त्यांच्याकडून खूप प्रेम मला मिळेल असं मला वाटतं. वा. एक राजकीय प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण समाजकार्याबद्दल तुम्ही तर स्वतःला झुकून दिलेलं आहे. मध्यंतरी तुम्ही राजकारणात एंट्री घेतलेली होती आणि लोकसभेच्या निवडणूक ज्यावेळेस लागली लातूरच्या, तर त्यावेळेस तुम्हाला तिकीट मिळणार अशी जोरदार चर्चा होती. तुम्ही तयारी पण केलेली होती. टाऊन हॉलच्या तिथे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम देखील तुम्ही घेतलेला होता. प्रचंड लोकांची तुम्हाला प्रतिसाद मिळालेला होता. पण अचानक तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटत असताना तुम्हाला तिकीट म्हणजे कापलं गेलं म्हणा किंवा तुम्हाला अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का?
नाही तसं म्हणजे मी लोकसभेसाठी प्रयत्न केले होते, म्हणजे माझा उमेदवारीसाठी मी इच्छुक जरूर होतो, पण मला असं वाटतं की जे पक्षश्रेष्ठींनी काही विचार केला असेल तो त्यांनी काहीतरी विचार करूनच तो निर्णय घेतला असेल. आणि पुढे सुद्धा मी म्हणजे लातूर लोकसभेसाठी काम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन पुढे. वा, म्हणजे तुम्ही हताश झाला नाही, निराश झाला नाही. नाही अजिबात नाही. म्हणजे पुढे तुमचं काम चालू ठेवणार आणि तुम्हाला विश्वास असा आहे की मी त्या पक्षाची तुमची कधी ना कधी दखल घेऊन हो तुम्हाला बिलकुल. वा वा, तुमच्या या भावी वाटचालीस आमच्या माध्यम टीमतर्फे मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि आपण वेळातला वेळ काढून माध्यम टीमसाठी ज्या गप्पाटप्पा मारलात त्याबद्दल मी माध्यम टीमतर्फे तुमचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.